नमस्कार मित्रांनो, सावळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये विठुरायाच्या साक्षीने सावली ओवी यांच्या नात्याला नवीन वळण मिळणार आणि खरं न्याय तो त्यांच्या समोर येणार की सावली ओवीची आई आहे आणि ओवी सावलीची मुलगी आहे. खरं तर सारंग, ओवी, अबीर चौघजण एक कुटुंब आहेत हे सुद्धा या विठुरायाच्या दरबारात आपल्याला कळणार आहे. कारण विठुरायाने सगळ्यांनाच काही ना काहीतरी दिलेलं असतं. तसं आता सावली आणि ओवीला मायलेकीचं प्रेम दिलेलं असतं आणि यांच्या नात्याची ओळख इथेच पटलेली असते. सुशीला ओवीची आई नाहीये किंवा सारंगने लग्न केलेलंच नाहीये. सारंग अजून सुद्धा सावलीचीच वाट बघतो आणि अजून सुद्धा सावलीवर प्रेम करतो. हे आता विठुरायाच्या इथे सावलीला कळणार आहे आणि हे सावलीला कळणार तब्बल 8 वर्षानंतर. तिचं प्रेम परत जागं होणार. तिच्या मुळावर उठलेली ती मोनिका आहे, ती मोनिकाचा पर्दाफाश होणार आणि सावली एक रणरागिणी बनून स्वतः त्या मोनिकाला शिक्षा देणार आणि ओवीला तिच्या तावडीतून, तिच्या जाचातून वाचवणार. तर मित्रांनो, ओवी मोनिकाच्या तावडीतून कशी सही सलामत सोडवते सावली आणि ओवीला कायम जाच करणारी मोनिकाची अक्कल कशी जागेवर आणते, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आहे आपल्याला संपूर्ण व्हिडिओ. अगदी शेवटपर्यंत बघा, इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होत गेलाय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहिलं की आता मुलांसाठी सावलीने पुन्हा एकदा शहरामध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. सावली इथेच थांबणार हे तिने स्वतः तोंडाने कबूल केलेलं असतं. सारंगने तसा प्रयत्नही केलेला असतो. अबीरचा हट्ट, सारंगचा हट्ट. आता सावली थांबलेली असते आणि म्हणते ठीक आहे सारंग, मी थांबायला तयार आहे. सावली आता तिथे थांबायला तयार झालीये, पण थांबवायचं म्हटल्यावर काहीतरी कारण द्यायला लागणार. सारंग आता विचार करतो ही पोरगी थांबणार, पण अशी सहजासहजी थांबणार नाहीये. इथे थांब, तिला काहीतरी कारण द्यायला लागणार तरच ती इथे थांबणार. सारंग ठरवतो की आता सगळ्यात महत्वाचं, सावली जर तिचं गुरुकुल घरीच तयार सुरू करू शकली तर सावली नक्कीच थांबणार. कारण तिला शिकवण्याची, मुलांना आनंद देण्याची, प्रेम देण्याची फार आवड आहे आणि मुलांना जर गाणं शिकवायचं म्हटलं की सावली थांबणार, यात काही शंकाच नाही. परत इथून जाण्याचा ती विचार सुद्धा करणार नाही. मग सारंग म्हणतो आपण हिला थांबवावं, यासाठी काहीतरी करायलाच हवं. सारंग तिला सगळे वाद्य घेऊन देतो आणि लहान मुलांना संगीत शिकण्यासाठी तू पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे आणि प्रत्येक मुलाला आवड आहे आणि ती आवड तू जोपासणार आहे. जेवढी मुलं तुझ्याकडे येत होते त्या मुलांना आपण सांगूया. आणि सारंगने सगळ्या मुलांना सांगितलेलं असतं. सगळी मुलं परत सावलीच्या घरी क्लाससाठी आलेली असतात आणि सावलीचा क्लास अगदी जोरदार असा सुरू होणार असतो. सावलीला सपोर्ट करत असतो, प्रोत्साहन देत असतो की सावलीने परत स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मुलांमध्ये कायम स्वतःला गुंतवून घेणं आणि मुलांनाही जे हवंय ते शिकवण्याचा प्रयत्न करणं. सावली खूप खुश झालेली असते की लहान मुलांच्या मध्ये दिवस तिचा जातो आणि संगीतामध्ये रममाण व्हायचं म्हटलं की तिची आवडीचा विषय आणि आनंदाचा विषय असतो. त्यामुळे सावली खूपच खुश होते. त्यातच आता आषाढीची वारी चालू झालेली असते. रस्त्याने दिंड्याचा सोहळा असतो. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण चाललेले असतात आणि आता पेपरमध्ये एक जाहिरात आलेली असते. अबीर वाचतो आणि ती जाहिरात वाचून तो आईकडे आलेला असतो. आई, तू हे वाच ना. सावली वाचते. वर्षाच्या मुलामुलींना गाण्यासाठी संधी दिली जाणार आहे वारीमध्ये. जो कोणी उत्कृष्ट गाईल त्याला बक्षीस दिलं जाणार असतं. आता 10 वर्षाच्या मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी ती संधी असते. सावली पेपर वाचते आणि म्हणते काय रे, मी 10 वर्षांची का? आई, तुझ्यासाठी नाही आहे ग ते, या छोट्या पॅकेटसाठी, आपल्या ओवीसाठी येते. अगं होच की ओवी, तू नक्की गाऊ शकते वारीत आणि खरंच विठुरायाला तू खुश करशील आणि सगळ्या भक्तांना सुद्धा तृप्त करशील तुझ्या सुंदर मधुर आवाजाने. त्यामुळे ओवी, तू वारीत गाणार म्हणजे गाणार. काय म्हणताय तुम्ही सावली टीचर? हो, तू गाणार आहेस आणि मी तुला तयार करणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सावलीने पुढाकार घेतलेला असतो आणि तू पहिली येणार यात काही शंकाच नाही. नावं वगैरे नोंदवायची असतात. आता प्रोसिजर सुरू असते. तिला अबीर सांगतो की सावली लगेच कामाला लागलेली असते की आपली ओवी तर नक्कीच गाऊ शकते कारण ती 10 वर्षाच्या आत आहे आणि 10 वर्षाच्या आतली छोटे मुलं मुली गाऊ शकता म्हणल्यावर माझी ओवी सुद्धा गाणार. आता अबीर म्हणतो का अगं आई, आपलं छोटं पॅकेट आहे ना, ते नंबर मिळवणार यात काही शंकाच नाही. सावली म्हणते हो रे बाळा. एका स्पर्धेत सावली आणि ओवी एकत्र गायलेले असतात तेव्हा ओवीचा आवाज खूप छान आहे हे सावलीला कळालेलं असतं. त्यामुळे सावली कॉन्फिडन्सने म्हणते की तू गा आणि बक्षीस मिळवणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे मी सांगते ना ओवी, तू गायचंय म्हणजे गायचंच आहे. आता सावली टीचरने पुढाकार घेतलाय. सावली टीचरने एवढं प्रोत्साहन दिलंय म्हटल्यावर ओवी सुद्धा तयार झालेली असते की हो टीचर, तुम्ही तयारी करून घ्या, मी नक्कीच गाणार. सावली म्हणते ओवी, तू या स्पर्धेत भाग घेणार आणि पहिला नंबर मिळवणार. मला खूप इच्छा आहे की माझ्या विद्यार्थ्याने काहीतरी नाव कमवावं किंवा खूप छान असं काहीतरी लोकांपुढे आदर्श निर्माण करावा.
एवढीशी छोटी पिटुकली सुद्धा खूप सुंदर गाणार आहे किंवा गाते हे लोकांना कळायलाच पाहिजे. त्यासाठी तू विठुरायाच्या तिथे गायचंय म्हणजे गायचंय. विठुरायाच्या दरबारात तुला गाण्याची किंवा तुझं जी कला आहे ती सादर करण्याची तुला संधी मिळाली आणि त्याचं तू सोनं नक्कीच करणार आहे. विठुरायासाठी अभंग, ओव्या गाणं, गीत गाणं याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आणि ते भाग्य तुला लागतंय ओवी. खरंच तू नशीबवान आहे आणि हा नशिबाने जो तुला चान्स दिलाय तो सोडायचा नाहीये. आपण गाणं गाणार आहोत, स्पर्धेत भाग घेणार आणि बक्षीस सुद्धा आपणच जिंकणार. ओवीच्या बाबांची परमिशन पाहिजे असते. ओवीला भाग घ्यायचा आहे म्हटल्यावर पंढरपूरला जायला लागणार आणि तिथे जायचं आहे म्हटल्यावर ओवीचा तिथे आता नाव नोंदणी करायची असते आणि सगळ्यात आधी सारंगची परमिशन घ्यायची असते. आता सावली म्हणते की मी आधी तुझ्या बाबाला विचारते मग का आपण पुढची प्रोसिजर करूच. म्हणतोय परमिशन मिळवायची टेन्शन घेऊ नको. परमिशन कशी मिळवायची आणि काय मिळवायची माझ्यावर सोड की. एका मिनिटात मी परमिशन मिळवतो सुपर हिरो करून. आता हा अबीर कसला आगाऊ आहे आपल्याला माहिती ना. एका मिनिटाचाही वेळ व्हायला घालवत नाही आणि डायरेक्ट त्याने सारंगला फोन लावलेला असतो आणि सारंगला म्हणतो सुपर हिरो फार महत्वाचं काम आहे. काम आहे रे, छोटं पॅकेट बोल की. सारंगला अबीरने सांगितलेलं असतं की पंढरपूरला 10 वर्षाच्या मुलांच्या म्हणजे 10 वर्षांच्या खाली जे मुलं आहेत, मुलं किंवा मुली, यांना एक स्पर्धा ठेवली आहे पांडुरंगासाठी गायचं. ओव्या, भक्तगीतं, वारीची गाणं सगळं काय गायचंय आणि जो कोणी उत्कृष्ट गायक असेल त्याला बक्षीस दिलं जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं विठुरायाच्या डायरेक्ट चरणाजवळ दर्शन मिळणार. यापेक्षा अजून काय मोठं बक्षीस हवंय. एवढ्या लोकांच्या लाखो भावकांच्या मध्ये, लाखो भक्तिभावामध्ये, लाखो भाविकांच्या मध्ये जर गायला मिळत असेल तर का आपण नाही म्हणायचं. तेव्हा सुपर हिरो ओवीला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर तुमची परमिशन असेल तर आपण भाग घेऊ शकतो किंवा ओवी गायला जाऊ शकतो. विठुराया स्वतः आशीर्वाद देणारे म्हटल्यावर ओवीला तो आशीर्वाद घ्यायला पाहिजे की नाही. सुपर हिरो सर्वजण जाऊया की विठुरायाचा आशीर्वाद घेऊ आणि ओवीचा कार्यक्रम सुद्धा होईल. याची सुद्धा हीच इच्छा आहे. तिने पेपरमध्ये जाहिरात वाचली आहे की ओवीने भाग घ्यावं आणि विठुरायासाठी काहीतरी तिला करता येईल याची संधी आहे आणि तिने ते संधी सोडू नये असं आईला वाटतंय की काहीच हरकत नाहीये ओवीने या स्पर्धेसाठी जाण्यासाठी. विठुरायासमोर गायला मिळणार हीच मोठं भाग्य आहे आणि ते ओवीला मिळतंय तेव्हा आपण हे सोडायला नाही पाहिजे ही संधी असं आई म्हणतीये. त्याचे अभंग वगैरे मी शिकवेन आणि सगळीच्याकडून तयारी करून घेईन. आता सगळ्यात महत्वाचं सावली म्हटल्यावर सारंग नाही कसं म्हणणार. सारंग तर तयारच असणार ना. सावलीचा शब्द कसं मोडणार. त्यानंतर इकडे आता शुभ्रा, ओवी काहीही करत नसते आणि ओवी फार सुंदर गाते आणि फेमस व्हायला लागलेली असते. इतकी फेमस होते की मोनिकाला हे सहनच होत नाही की माझ्या पोरगीपेक्षा ही रस्त्यावरून आणलेली पोरगी फेमस होती होय आणि एवढी अक्कल आली का हिला की सगळे लोक हिला आत्ताच ओळखायला लागले. मोनिकाला हे पण कळालेलं असतं की सावली ओवीला घेऊन पंढरपूरला जाणार आहे आणि तिथलच्या वारकऱ्यांसाठी ती गाणार आहे आणि जो स्पर्धा आहे ती मोठी, त्या स्पर्धेमध्ये भाग सुद्धा घेणार आहे. अभंग वगैरे म्हणणारी ओवी आणि तिथून तर अजूनच ती फेमस होणार आहे. मोनिकामध्ये माझ्या पोरीपेक्षा जर पुढे जाणार असेल ही पोरगी तर हिला मागं खेचणं आणि ठेचणं हाच योग्य पर्याय. मोनिकाने ठरवलेलं असतं काही झालं तरी माझ्या शुभ्राचंच नाव पुढे आलं पाहिजे. ती कधीच मागे पडली नाही पाहिजे आणि ही ओवी कायमच मागे राहिली पाहिजे. माझी डोकेदुखी झाली नाही आता हिचं डोकेदुखी ना कायमची कशी घालवते मोनिका. त्यासाठी मोनिका तयारीला लागलेली असते. काहीही झालं तरी आता ती ओवी ती परत माघारी आलीच नाही पाहिजे यासाठी मोनिका तयारी करत असते. आता पंढरपूरला जाणार आहे ना त्या गर्दीतच तिला पकडते आणि हिला कायमची अद्दल घडवते आणि तिचा आवाज आहे ना कायमचाच बंद करते. अमृता सुद्धा या ओवीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी असते. अमृता म्हणते सारंग मला एका गोष्टीची भीती आहे रे. सारंग म्हणतो कोणती बहिणी. ही ओवी छोटी आहे रे. भावनेच्या भरात किंवा आनंदात तिने जर सावलीला सांगितलं की माझ्या बाबाने लग्नच केलं नाही आणि सुशीला जी आहे ती माझी आई नाहीये, सारंगची सुद्धा बायको नाहीये, ती आमच्या बाबांच्याकडे काम करते तर काय होणार सारंग तुला कळतंय का. सुशीलाबद्दल जर सावलीला कळालं तर सावलीला अजून वाईट वाटेल आणि तुझ्यात आणि तिच्यात दुरावा निर्माण होईल. तुला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. खरंच ओवीचं सावली बरोबर राहिली आणि सावलीला तिने सांगितलं की सुशीला काकू आहे ती माझी आई नाहीये तर सावली चिडणार आणि मग काय सारंग बरोबर असलेले सगळं नातं तोडून टाकणार. तर म्हणतो वहिनी काय करायचं ग. याच्यावर सुद्धा काहीतरी उत्तर हवंच की. सावली ओवी इकडे चांगल्या रियाजाला लागलेले असतात कारण त्यांना गायचं असतं अभंग वगैरे. त्याची चांगलीच प्रॅक्टिस सुरू केलेली असते सावलीने. पंढरपूरला जाऊन नाव कमवायचं आणि विठुरायाचा आशीर्वाद मिळवायचा यासाठी सावली आता कामाला लागलेली असते आणि एवढ्याशा पिटुकल्या ओवीला सुद्धा ती रियाज करायला लावत असते. तिच्याकडून सगळी तयारी करून घेत असते. मात्र पांडुरंगाची तिथे जाऊन भक्तिभावाने रममान व्हायचं, आशीर्वाद घ्यायचा ते सोडून मोनिका तिथे सुद्धा कटकारस्थान करणार असते आणि आपल्या ओवीला संपवणार असते. ओवीला संपवण्यासाठी ती पंढरपूरला जाणार असते मोनिका. एवढे लाखोने जे भक्त असतात ते फक्त दर्शनासाठी जातात माझ्या विठुरायाच्या
आणि ही एकटी मोनिका आहे ती फक्त आणि फक्त ओवीला संपवण्यासाठी चाललेली असते पंढरीला. वीर इतका हट्टी असतो की तो म्हणतो कसंही ना सुपर हिरो या दोघी चालल्यात, ह्या एन्जॉय करतील, पंढरपूरचं दर्शन घेतील, मग आपण का घरी राहायचंय, आपण सुद्धा जायचंय. सारंग, अबीर, जगन्नाथ, बबलू ते सुद्धा निघालेले असतात पंढरीला आणि सारंगचं टेन्शनच दूर झालेलं असतं की आता ओवीच्या बरोबर आहे म्हटल्यावर ओवी काही सांगू शकणार नाही. अगदी खुश झालेलं असतो सारंग सुद्धा या सगळ्यांचा पाठलाग करत 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 तिथे पोहोचलेली असते. मोनिकाने तिची माणसं कामाला लावलेली असतात आणि काहीही करून त्या ओवीला तिथून उचलायचं. एकदा काय गर्दीतून उचलली की मग एका मिनिटात तिचं काम तमाम करायचं. डायरेक्ट बुरखा घातलेला असतो, पंढरीच्या वारीत तिने बुरखा घातलेला असतो. सावली तिला ओळखू नये की ही मोनिका आहे म्हणून आणि मोनिकाच ओवीच्या जीवावर उठलीये हे कोणाला कळू नये यासाठी मोनिका डायरेक्ट बुरखा घालून येते वारीत. पंढरपूरला पोहोचल्या पोहोचल्या सारंगच्या आणि सावलीच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. विठुरायाच्या साक्षीने त्यांचं प्रेम इतकं बहरलेलं असतं, इतकं काय ते संसाराला सुरुवात करतात आणि सुखाने संसार करत असतात फक्त आणि फक्त पंढरपूरच्या विठुरायामुळे. सगळे काही क्षण त्या दोघांनाही आठवायला लागलेले असतात. त्याचा संसार, सुखी संसार हे सगळं चित्र त्यांच्या पुढे चाललेलं असतं. त्याचे डोळे अगदी भरून आलेले असतात आणि सारंगचे सुद्धा, कारण जुन्या आठवणी दोघांच्या सुद्धा अगदी ताज्या झालेले असतात. सगळं जो भूतकाळ आहे तो समोर आलेला असतो. मात्र वाट बघत असते ही ओवी स्पर्धेसाठी कधी बाहेर येणार आणि हिला कधी उचलणार. बबलू तिच्यावर लक्ष ठेवूनच असतो कारण गर्दी तेवढी असते. सगळं एवढा खटाटोप करून एवढी माणसं लावून जीवाचं रान करून मोनिका अजिबात सक्सेस होत नाही. तिने जो डाव आखलेला असतो त्यामध्ये ती फेल होते. सुंदर ही ओवी गायलेली असते, इतकी सुंदर की सगळे लोक टाळ्या वाजवतात आणि सगळेच खुश झालेले असतात. त्याचा आवाज ऐकून वारकरी अगदी तृप्त झालेले असतात. विठुरायाच्या दरबारात आल्यावर कोणी रिकाम्या हाताने जात नाही हे आतापर्यंत आपल्याला माहितीच आहे. आता मात्र जगन्नाथ सुद्धा विठुरायाकडे आपलं घराणं मांडतात. माझा सारंग आणि सावली दोघांना प्रेमाने एकत्र येऊ दे आणि पहिल्यासारखा त्यांचा संसार परत फुलू दे. मागच्या वेळेला तुझ्या आशीर्वादाने त्यांनी संसाराला सुरुवात केली, आत्ता सुद्धा विठुराया तुझ्या आशीर्वादानेच त्यांचा संसार पूर्ण होऊ दे अशी विठुरायाला त्याने प्रार्थना केलेली असते. आणि खरं तर विठुरायाला प्रार्थना केली आणि विठुरायाने ऐकलं नाही असं होतच नाही. संपल्यानंतर जी वारकरी लोक असतात ती ओवी सोबत फोटो काढतात, ओवीचे फॅन झालेले असतात. ओवी एकाच याच्यामध्ये इतकी व्हायरल झालेली असते की सगळीकडे न्यूजपेपरमध्ये, मोबाईलमध्ये, इकडे तिकडे मोठे मोठे बॅनर्स, सगळीकडे ओवी 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 ओवी. मोनिकाच्या तर अजून डोक्यात बसते, जळफळाट झालेलं असतो की ही ओवी कुठलची आणि काय आणि लागली फेमस व्हायला. माझी शुभ्रा एवढी सुंदर, एवढी गोड आणि ती कुठेच नाही आणि या ओवीचं काय कौतुक आहे. अबीर, सावली, सारंग सर्वजण खूप खूप खुश असतात आणि आता परतीच्या प्रवासाला ते निघालेले असतात. इतकं छान गायलंय म्हणून सगळे खुश असतात, तिचं कौतुक करत असतात आणि तिला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. अबीर म्हणतो आई काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ग, ओवीला काहीतरी द्यावंसं वाटतंय. शेजारी दुकान असतं, अबीर जातो आणि स्वतःच्या मनाने गिफ्ट आणतो. ओवीसाठी गिफ्ट हवंच आहे. सावली म्हणते हो आणखी. मात्र लांबून या ओवीवर लक्ष ठेवूनच असते की हिला उचलायचंय आणि काम तमाम करायचंय. गुंड सुद्धा असतात आसपास, त्या गुंडांना सुद्धा इशारा करते की ही पोरगी एकटी दिसली की लगेच उचलायचं. मात्र हे जेव्हा रस्ता क्रॉस करायला जातात तेव्हा समोरून इतकी भरधाव वेगाने गाडी येते आणि डायरेक्ट ओवीला उडवून देते. मोनिकाच्या गुंडांनी हे काम केलेलं असतं आणि ओवीला उडवून दिलेलं असतं. ओवी आता खाली कोसळलेली असते आणि तिच्या डोक्यातनं रक्त यायला लागलेलं असतं. अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते ओवी काही सेकंदातच. इतकी मोठी गर्दी झालेली असते. हे सगळं बघून मोनिका मात्र खुश झालेली असते की ओवीचा आता रामनाम सत्य, ती काय जगत नसते. या अवस्थेत बघून सारंग सावलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ओवीच्या नावाने जोर जोरात मोठ्याने ओरडायला लागतात. पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. सावली सुद्धा, जगन्नाथजी आता पळत असतात आणि ओवीचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करतात. आता तयारी करतात, पटकन गाडी वगैरे बोलवतात आणि ओवीला वेळेतच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. तिच्या तोंडून तर शब्दच फुटत नसतात, अगदी वेडीपिशी झालेली असते. मोठमोठ्याने रडत असते. सावली, अबीर, सारंग सगळेच रडायला लागलेले असतात. विठुराया आहे, आपल्या ओवीला काहीच होणार नाहीये, अगदी रडू नको आणि काहीच नको, फक्त विठुरायावर विश्वास ठेव, काहीही होणार नाहीये. आता हॉस्पिटलमध्ये साठी निघालेले असतात आणि तिला आता लवकरात लवकर ऍडमिट करायचं असतं. जण खूप घाबरलेले असतात. भयानक असा प्रसंग सगळ्यांच्या समोर आलाय. बघू आता ओवीला वेळेत ऍडमिट करणार का आणि ओवी ऍडमिट झाल्यावर डॉक्टर पुढे काय म्हणणार आणि ओवीची परिस्थिती काय असणार, ओवी वाचेल का या सगळ्यातून, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.